नवापूर नगरपरिषद उपनगराध्यक्षपदी सर्वानुमते नरेंद्र नगराडे यांची निवड। स्वीकृत नगरसेवकपदी वतनकुमार अग्रवाल व संगीता देसले यांची बिनविरोध निवड। नवापूर नगरपरिषदेत उपनगराध्यक्षपदी नरेंद्र देविदास नगराडे तर स्वीकृत नगरसेवकपदी सीए वतनकुमार अग्रवाल व सौ संगीता रमेश देसले यांची सर्वानुमते बिनविरोध निवड करण्यात आली। निवडीची घोषणा होताच राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गटच्या कार्यकर्त्यांनी फटाक्यांची आतिषबाजी करत जल्लोष साजरा केला। नुकत्याच पार पडलेल्या नवापूर नगरपरिषद निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाने 23 पैकी 20 जागा जिंकत नगराध्यक्षांसह एकहाती सत्ता प्रस्थापित केली। या पार्श्वभूमीवर आज सकाळी 10:30 उपनगराध्यक्ष व स्वीकृत नगरसेवक पदासाठी नामांकन प्रक्रिया पूर्ण झाली। त्यानंतर दुपारी 12 वाजता नगर परिषदेच्या वीर एकलव्य सभागृहात विशेष सभा आयोजित करण्यात आली। सभेच्या अध्यक्षस्थानी लोकनियुक्त नगराध्यक्ष जयवंत जाधव होते, तर प्रमुख उपस्थिती मुख्याधिकारी डॉक्टर मयूर पाटील यांची होती। संस्थेच्या सुरुवातीला महाराष्ट्र राज्याचे माजी मंत्री स्वर्गीय स्वरूपसिंगजी नाईक यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली। त्यानंतर उपनगराध्यक्षपदी नरेंद्र देविदास नगराडे यांची सर्वानुमते बिनविरोध निवड जाहीर करण्यात आली। स्वीकृत नगरसेवक पदासाठी दिनांक 6 जानेवारी रोजी जिल्हाधिकाऱ्यांकडे प्रस्ताव सादर करण्यात आला होता। त्या प्रस्तावानुसार उपजिल्हाधिकारी अंजली शर्मा यांच्या आदेशाने सीए वतनकुमार अग्रवाल सौ संगीता रमेश देसले यांची स्वीकृत नगरसेवक म्हणून बिनविरोध निवड घोषित करण्यात आली। निवडीनंतर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे ज्येष्ठ नेते भरतभाऊ गावित, युवा उद्योजक धनंजय गावित यांच्या हस्ते नवनियुक्त उपनगराध्यक्ष नरेंद्र नगराडे तसेच स्वीकृत नगरसेवक वतनकुमार अग्रवाल संगीता देसले यांचा सत्कार करण्यात आला। यावेळी उपस्थित सर्व नगरसेवक पदाधिकाऱ्यांनी शुभेच्छांचा वर्षाव केला। या बिनविरोध निवडीमुळे नगर परिषदेत सत्ताधारी गटाची पकड अधिक मजबूत झाली असून आगामी काळात नवापूर शहरातील विकास कामांना अधिक गती मिळेल अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे। सभेनंतर लोकनियुक्त नगराध्यक्ष जयवंत जाधव, उपनगराध्यक्ष नरेंद्र नगराडे, स्वीकृत नगरसेवक वतनकुमार अग्रवाल, संगीता देसले यांच्यासह सर्व नगरसेवकांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून फटाक्यांची आतिषबाजी करत आनंद व्यक्त केला। त्याची आता मी अर्ज इकडे पीठासीन अधिकारी याच्यासाठी निवडीसाठी जे पीठासीन अधिकारी ते माननीय अध्यक्ष महोदय आहे, त्याच्यामुळे तो फॉर्म त्यांनी एकदा बघून घ्यायचा आहे, छाननी ते करणार आहे। त्यानंतर हे इलेक्शनची निवड झाल्यानंतर एकच अर्ज आलेला आहे आणि तो पण छाननी अंती वैध ठरला तर मग ते जे एकमेव उमेदवार आहे त्यांची उपाध्यक्ष या पदासाठी निवड करण्यात येणार आहे। त्यानंतर आपण जे दोन आता पक्षीय बलाबलानुसार तसं जर पाहिलं तर आपल्याला गटनेत्यांमार्फत प्रस्ताव गेला होता। 24 पैकी 21 मेंबर त्यांचे असल्याने मग आपल्या नगरपालिकेला आपण बघतो की हे दोनच स्वीकृत नगरसेवक कशामुळे असे काहींना प्रश्न पडतो। तर मग विषय असा असतो की कायद्यानुसार एकूण सदस्यांमध्ये आपले निवडून आलेले लोकप्रतिनिधी 23 अधिक थेट जनतेतून आलेले अध्यक्ष म्हणून असे 24 लोक पकडले जातात एकूण सदस्य, आणि या 24 लोकांच्या 10% किती येतात 2 म्हणजे 2.4 किंवा 5 यापेक्षा जे कमी असेल, आता 5 किंवा 2.4 यापैकी कमी काय 2.4, हे मग 2.4 आणि 0.5 किंवा त्यापेक्षा अधिक असेल तर त्याला एक गृहीत धरतात। पण आपले 2.4 असल्यामुळे आपल्याला 2 स्वीकृत सदस्य आपले इथे असे निवडून येतील। नवापूर नगरपालिका निवडणुकीच्या निमित्ताने नगराध्यक्षपदी लोकनियुक्त नगराध्यक्ष आदरणीय जयंतजी जाधव हे विराजमान झालेले आहेत। नगरपालिकेचा त्यांनी कारभार घेतलेला आहे आणि पुढची प्रक्रिया करायची होती की उपनगराध्यक्ष आणि कोऑपमध्ये नगरसेवक यांच्या निवडीसाठी आज आम्ही सगळे नगरपालिकामध्ये एकत्रित झालो आणि सर्वांच्या मताने उपनगराध्यक्षपदी आमचे मित्र आदरणीय नरेंद्रभाऊ नगराळे हे उपाध्यक्ष म्हणून या ठिकाणी सर्वानुमते बिनविरोध निवड झालेली आहे। त्याचप्रमाणे कोऑपमध्ये आमचे मित्र आदरणीय श्री वतनजी अग्रवाल यांना कोऑप म्हणून आम्ही संधी दिलेली आहे आणि त्याचप्रमाणे आमच्या भगिनी सौभाग्यवती संगीताताई देसले यांना कोऑपमध्ये आम्ही या ठिकाणी निवड केलेली आहे आणि सर्व माझे नगराध्यक्ष सहित
सर्व नगरसेवक बंधू भगिनींनी बिनविरोध ही निवड केलेली आहे, त्याबद्दल त्यांचं सर्वांचं मनापासून मी आभार मानतो. आणि ही नगरपालिका एकमुखाने, एक दिलाने, एक विचाराने चालेल यात तिळमात्र शंका नाही. येणाऱ्या पुढच्या काळासाठी या सर्व नगरसेवकांसहित, उपनगराध्यक्षांसहित सर्व नगरसेवक बंधू भगिनींना माझ्यातर्फे हार्दिक शुभेच्छा देतो. आणि या नवापूर नगरीची सेवा करण्यासाठी आई देव मोगरा माता त्यांना चांगली सुबुद्धी, विचार आणि आरोग्य चांगले देव ही त्यांच्या आई देव मोगरा चरणी प्रार्थना करतो. धन्यवाद. संपादक पुरुषोत्तम अहिरराव, तापी परिसर न्यूज, खंडबारा.